नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपल्या इतिहास विषयाच्या पेपर क्रमांक 1 प्राचीन भारताचा इतिहास अप टू 647 या पेपरमधील आपण 2 प्रकरणं अभ्यासलेली आहेत. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आणि अश्मयुग व सिंधू संस्कृतीचं नागरीकरण. याच पेपरमधील जे प्रकरण आहे बौद्ध पूर्व भारत, या नवीन प्रकरणाचा आपण आजपासून अभ्यास करणार आहोत. गौतम बुद्धांच्या पूर्वीचा जो भारत म्हणजेच वैदिक कालखंडातील आणि तत्कालीन जी काही महाकाव्य निर्माण झाली याचाही अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. जैन आणि बौद्ध जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावयाचा आहे. प्रकरण आहे बौद्धपूर्व भारत, इसवी सन पूर्व 4 ते इसवी सनाचं 4 शतक. म्हणजे हा जवळजवळ 600 ते 800 वर्षाचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये या भारताच्या भूमीमध्ये ज्या घटना घडल्या त्याची माहिती आपण आजपासून घेणार आहोत. सुरुवातीलाच आहे महाकाव्य. साधारणपणे इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 400च्या काळात महाकाव्यांची निर्मिती सुरू करण्यात आली असावी. कालांतरानं त्यांच्या विस्तारामध्ये वाढ झाली. वैदिक आणि लौकिक साहित्याच्या मध्यवर्ती युगात रामायण आणि महाभारत या 2 महाकाव्यांची निर्मिती झाली. भारतात प्राचीन काळी कर्मकांड यज्ञविधीच्या नंतर प्रवचन देण्याची प्रथा होती आणि यातूनच राम आणि कृष्णाच्या कथेचं प्रचलन झालं. या कथा सरस होत्या, आकर्षक होत्या. या कारणानं कालांतरानं त्याचं विकसित रूप म्हणजे रामायण आणि महाभारत ही महाकाव्य होय. रामायण व महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचे मानबिंदू आहेत. या दोन्ही महाकाव्यातून तत्कालीन समाजव्यवस्था, आचारविचार, रीतिरिवाज, वर्णव्यवस्था, विवाह पद्धती, राजकीय तत्कालीन स्थिती तसेच आदर्श जीवनाची माहिती आपल्याला मिळते. याबरोबरच धार्मिक स्थिती, व्यापार वाणिज्य, युद्ध प्रणाली, आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती याही गोष्टीची आपल्याला यातून माहिती मिळते. या दोन्ही महाकाव्यात भूगोलाचा अत्यंत बारीक तपशील दिलेला आहे.
म्हणजेच निश्चित आपल्याला तत्कालीन भूगोलसुद्धा समजतो. हे दोन्ही महाकाव्य जगातील श्रेष्ठ आणि विशाल साहित्यकृती असून हे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत. हे दोन्ही लौकिक स्वरूपातील काव्य आहेत. या महाकाव्यांनी भारतीय साहित्य परंपरेशी गौरवशाली बनवलेलं दिसून येतं. प्राचीन भारतीय इतिहासाचे पुरावी लेखीय साधन म्हणून त्यांना महत्त्व आहे. यातील अतिशयोक्ती वगळल्यास या दोन्ही महाकाव्याचं ऐतिहासिक मूल्य श्रेष्ठ दर्जाचं आहे. म्हणूनच या दोन्ही महाकाव्यांची तुलना युनानी महाकाव्य जी ग्रीकांची महाकाव्य आहेत इलियड आणि ओडिसी बरोबर केली जाते. इलियड आणि ओडिसी ही दोन महाकाव्य आहेत. आता प्रत्यक्षामध्ये आपण रामायणच्या विषयी माहिती घेऊयात. रामायण या महाकाव्याची रचना वाल्मिक ऋषीने संस्कृत भाषेमध्ये केली. रामायणामध्ये सुरुवातीला 12,000 श्लोक होते. रामायणातील जी कथा आहे ती रामपुत्र लव आणि कुश यांनी अश्वमेघ यज्ञासमयी गायली. नंतर सूत नावाच्या प्रतिभासंपन्न गायक कवींनी ती श्रोत्यांना सांगितली. त्यामुळं वाल्मिकी रामायणात वेळोवेळी कथा आणि उपकथांची संख्या वाढू लागली. रामायण हे जे महाकाव्य आहे ते महाभारत या महाकाव्याच्या पूर्वीचं आहे, अगोदर लिहिलेलं आहे. या कारणानं त्याला मोठं काव्य असल्यामुळं आदिकाव्यसुद्धा म्हणतात. सध्या रामायणात 24,000 श्लोक आहेत आणि त्या श्लोकांची विभागणी 7 कांडामध्ये केलेली आहे. 7 भाग आहेत. कांड म्हणजे भाग, विभाग. बालकांड आहे, अयोध्याकांड आहे, अरण्यकांड आहे, किष्किंधाकांड आहे, सुंदरकांड आहे, युद्धकांड आणि उत्तरकांड. या 7 कांडांमध्ये या 24,000 श्लोकांची विभागणी रामायणामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. रामकथेवर आधारित ग्रंथांचे अनुवाद सर्वप्रथम भारताबाहेर म्हणजे चीनमध्ये झाले. भुशुंडी रामायणाला आदी रामायणही म्हटले जाते. आता याचं जे कथानक आहे, रामायणातील कथा, याच्यामध्ये जे 7 कांड आहेत त्यापैकी पहिले आणि 7वे कांड नंतर जोडले गेलेले आहे. मूळ रामायणात राम हा पुरुषोत्तम आहे. मानवी सद्गुणांचं उत्तम प्रतीक म्हणून काव्यरचना केली असून रामकथा हा मुख्य विषय यामध्ये वर्णिलेला आहे. भारतातील पहिला जो राजा ज्याचं नाव आहे वैवस्त मनु हा होता. त्याचा जो पुत्र इक्ष्वाकूने कोसलच्या भूमीत, कोसल हा प्रांत आहे, प्रदेश आहे, रघुवंशाची स्थापना केली आहे इक्ष्वाकूनं. आणि पुढे या वंशात मांधात्त, हरिश्चंद्र, दिलीप, रघु व दशरथ हे पराक्रमी व नीतिमान राजे झाले. राम हा
दशरथाचा मुलगा होता. शरयू नदीकाठी कोसल राज्यावर इक्ष्वाकूच्या सूर्यवंशातील दशरथ राजा राज्य करीत होता. अयोध्या नगरी ही त्याची राजधानी होती. आर्यातील श्रेष्ठ व उच्चवर्णीय किंवा वंशीय हे घराणं होतं. कोसल हे वैदिक संस्कृतीचं तत्कालीन केंद्र होतं. दशरथाला 3 राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पुत्रकामेष्टी यज्ञफळापासून दशरथाला 4 पुत्र झाले. कौशल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण, कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न. गुरु विश्वामित्रानं राम व लक्ष्मणाला शास्त्रविद्या, युद्धशास्त्र याचं शिक्षण आपल्या आश्रमामध्ये दिलं. रामाने अनेक असुरांचा, राक्षसांचा वध केला. स्वयंवरात रामानं मिथिला नगरीचा राजा जनकाची भूमिपुत्री सीतेला जिंकलं. राजा दशरथ, विश्वामित्र, राम, सीता हे अयोध्येत आले. दशरथ वृद्ध झाल्यानं रामाचा राज्याभिषेक करण्याचं ठरवलं गेलं. पण कैकेयीने दासी मंथरेच्या सल्ल्यावरून दशरथाकडे 2 वरांची पूर्तता करण्याची मागणी केली आणि दशरथानंही ही मागणी मान्य केली. रामाला 14 वर्षे वनवास आणि भरताला अयोध्येचा राजा केलं. भरत ही गोष्ट ऐकून दुःखी झाला. वनात जाऊन रामाला विनवणी करूनही राम आला नाही. भरताने रामाच्या पादुका राजसिंहासनावर ठेवून नंदीग्रामात म्हणजे आजोळी राहून राज्य करू लागला. राम वनात फिरत फिरत विंध्यांचल, अजिंठा, सातमाळा, गोदावरी नदीकाठी नाशिक येथील पंचवटीत राहू लागले. येथे वानर व राक्षस जमातीत शत्रुत्व होतं. त्या आधी द्रविडातील समाज टोळ्या होत्या. रामानं लक्ष्मणाकरवी रावणाची बहीण शूर्फणखेस दंडित केलं, म्हणजे तिला सजा केली. यामुळं रावण चिडला आणि सीतेचं हरण करून लंकेस घेऊन गेला. राम सीतेच्या शोधामध्ये निघाला. वाटेत जटायू, हनुमान व सुग्रीव, नाग, अस्वल या सेनेची रामाला मदत मिळाली आणि हनुमानानं सीतेचा शोध लावला. राम व रावणाच्या सेनेत तुंबळ युद्ध झालं. रामाने सीतेला सोडवलं. लंकेवर रावणाचा भाऊ विभीषणला बसवून हे सर्वजण अयोध्येला आले. राम अयोध्येचा राजा झाला. कालांतरानं सीता गर्भवती राहिली. एका रजकाच्या, रजक म्हणजे परीट, सांगण्यावरून सीतेच्या चारित्र्यावर रामानं संशय घेतला. सीता वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात गेली. तिथे तिने लव आणि कुश या 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. लव कुशाने रामाचा अश्वमेघ घोडा अडवला. अश्वमेघ या शब्दाचा अर्थ 4ही दिशांना विजय असा होतो. जिथपर्यंत तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये अशी एक प्रथा होती की त्या ठिकाणच्या राजानं आपले जे घोडे आहेत ते रिकामे सोडायचे आणि जिथपर्यंत तो घोडा जातो, जिथं त्या घोड्याला अडवत नाहीत, जिथपर्यंत अडवत नाहीत तिथपर्यंत साम्राज्य आपलं. परंतु रामानं अश्वमेघ यज्ञाच्या वेळी जो घोडा सोडला त्याला त्याच्याच पुत्राने लवकुशानं अडवलं. वाल्मिकी ऋषींनी रामाला यांची ओळख करून दिली.
रामपुत्राला व सीतेला घेऊन जाण्यास निघाला, पण सीतेने या गोष्टीस नकार दिला व ती भूमातेच्या उदरात गेली. रामाने पुत्रांचा राज्याभिषेक करून शरयू नदीत प्रायश्चित केलं. रामायण हे जे महाकाव्य आहे, या महाकाव्याचं महत्त्व कवी वाल्मिकी ऋषींची प्रतिभा, भावनांचं रेखाटन, कल्पनाविलास, निसर्ग व युद्ध वर्णन याच्यामध्ये अप्रतिम आहे. रामायणात इतिहास रूपक कथांचं मिश्रण आहे. स्त्रियांची नैतिकता, सद्गुण, आदर्श याच्यामधून दाखवलेला आहे. रामाला एकवचनी आदर्श पुत्र, पती व राजा म्हणून संबोधलेला आहे. बंधुप्रेम, स्वार्थत्याग, हनुमानाची स्वामीनिष्ठा, सेवाभावीपणा, आदर्श मित्रत्व यातून दाखवून दिलेला आहे. भारताचा जो भूगोल आहे, म्हणजे भौगोलिक स्थळांची व प्रदेशांची माहिती या महाकाव्यातून आपल्याला मिळते. आर्यांचा अनार्यावर यातून विजय दाखवलेला आहे. कुटुंब पद्धती, समाजव्यवस्था, आहार, वेशभूषा, अलंकार, शस्त्रे, शिक्षण, मनोरंजन, बहुपत्नीत्व, सौती मत्सर, स्त्रियांचा खालावलेला दर्जा या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला या महाकाव्यातून मिळते. रामाला देव दाखवण्याचा प्रयत्न या महाकाव्यातून झालेला आहे. आणि रामायणामध्ये ऐतिहासिक सत्याबरोबर कल्पनाविलास, अतिरिक्त वर्णनसुद्धा आहे. याच ठिकाणी आपण आज थांबतोय. इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 400चा हा कालखंड उत्तर वैदिक कालखंडाच्या नंतरचा हा काळ आहे. आणि या कालखंडामध्ये रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये लिहिली गेली असावी. ज्यापैकी आपण आज रामायण या महाकाव्याविषयी माहिती घेतलेली आहे. आपण उद्याच्या तासिकेमध्ये महाभारत या महाकाव्याविषयी माहिती घेऊयात. तत्पूर्वी धन्यवाद.